एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे नागपूर एसटी बस आगार गणेश पेठ मध्ये बस सेवा विस्कळीत झाली आहे। काही बसेस सुरू असल्या तरी बहुतांश ठिकाणी जाणाऱ्या बसेस मात्र आगारातच पोहोचलेल्या नाहीयेत। त्यामुळे प्रवाशांना तासनतास बसची प्रतीक्षा करावी लागते। या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे संभाजीनगर बस स्थानकामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। आंदोलनामुळे बस सेवा ठप्प झाली आहे, यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे कल्याणमध्ये प्रवाशांचे हाल होत आहेत। त्यातच खासगी वाहतूकदारांनीही प्रवाशांची लूट सुरू केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत। शिर्डीत एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत, त्यामुळे शिर्डी बस स्थानकात शुकशुकाट पाहायला मिळतोय। मात्र यामुळे या ठिकाणी खासगी वाहनांची रेलचेल वाढली आहे। साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनाही याचा मोठा फटका बसतोय। साताऱ्यात एसटी आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसतोय। महामंडळाकडून डेपोमधून काही बसेस सोडण्यात आल्यात, यासाठी खासगी चालकांची मदत घेतली जाते। मात्र याला काही संघटनांनी विरोध केलाय। दरम्यान काही प्रमाणात बसेस सुरू असल्याने प्रवाशांना दिलासा मिळतोय, तर दुसरीकडे अनेक प्रवासी ताटकळत बसले। नवी मुंबईमध्ये एसटी संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसतोय। कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात गणपतीसाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत। महिनाभरापूर्वी तिकीट बुक करून देखील हाल होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। दुसरीकडे खासगी वाहने दुप्पट तिकीट दर आकारत असल्याचं दिसून येत आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील प्रवाशांना देखील बसलेला आहे। तर या दोन राज्यांना जोडणाऱ्या धुळे विभागातील सर्व बस स्थानकांमध्ये एसटी वाहतूक ठप्प झाली आहे। त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांचे हाल होतात। बातमी वाशिममधून। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगळूरपीर या 4 एसटी आगारातील एकूण 877 कर्मचारी बेमुदत संपावर आहेत। यामुळे अनेक विद्यार्थी, महिला आणि वृद्ध प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। त्याचप्रमाणे खासगी बसमधून त्यांची प्रचंड लूट होते, असा आरोप प्रवाशांनी केला आहे। तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी प्रमुख मागण्या पूर्ण करण्याची सरकारकडे मागणी केली आहे। एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम असल्याने चंद्रपुरात प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। मुख्य आगाराच्या 198 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यात, तर केवळ 2 फेऱ्या आगारातून बाहेर पडत असल्यामुळे प्रवासी त्रस्त झालेत। सोलापुरात एसटी कामगारांच्या संपामुळे विद्यार्थी प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत आणि शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी एसटीची तासनतास प्रतीक्षा करावी लागते। तासाभरानंतर एखादी एसटी बस आल्यास सीट मिळवण्यासाठी प्रवाशांची झुंबड उठते। भंडारा जिल्ह्यातील साकोली एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे। मागील 2 दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसला। जालन्यामध्ये मनोज जरांगेंनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली। यावेळी जरांगेंनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी फोनवरून संवाद साधला। दरम्यान तातडीने शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी धनंजय मुंडे यांच्याकडे त्यांनी केली आहे। दरम्यान शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार असं आश्वासन यावेळी धनंजय मुंडे यांनी जरांगे यांना दिलं। बुलडाण्यामध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। गेल्या 3 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नद्या, नाल्या दुथडी भरून वाहू लागल्यात। पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर चिखलीच्या पेठ दिवठाणा परिसरामध्ये पैनगंगा नदीला पूर आल्याने हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे। अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यातील डांगरीपुरा परिसरामध्ये मातीचं घर कोसळलंय। त्यामुळे भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबून 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला।